माहिती अधिकार सर्व विभागाला माहिती दिली, माहिती जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत विभाग आहे, शिक्षण, आरोग्य, त्याचबरोबर MSCBलाही पत्र दिले लाईटच्या संदर्भात. त्याचबरोबर ती आदिवासी विकास विभागालाही पत्रव्यवहार केला आणि जात पडताळणी समितीला की या गावामध्ये राष्ट्रपती महोदयांनी जेव्हा एक गाव डिक्लेअर केलं आदिवासी गाव म्हणून 21 मे 2010 साली, तिथपासून या ठिकाणी जात पडताळणी झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे पहिला विषय, जातीचे दाखले या लोकांना उपलब्ध नाहीत. त्यानंतर त्यांची पडताळणी करायला गेलं की पडताळणी त्यांची होत नाही, का तर पुरावे नाहीत म्हणून. आणि पुरावे नसल्यामुळं त्यांचं शिक्षण असेल किंवा नोकरी असेल, व्यवसाय असेल, या सर्वावरती गदा येते. काही लोकांचे नोकरीचे प्रश्न सुटलेले नाही त्यामुळं आमचं प्राधान्याने सरकारला म्हणणं असं आहे की यांची जात पडताळणी सर्व करून घ्यावी, ते कॅम्प आयोजित करावा. त्या कॅम्प आयोजित करून जातीचे दाखले देण्यासाठी आपण सर्वांनी याचा प्रयत्न करावे. त्याला आम्ही पण सहकार्य करू. आणि नंतर आदिवासी विकास समिती जी आहे किंवा जात पडताळणी समिती आहे, त्या समितीने सुद्धा या ठिकाणी त्या कॅम्पच्या वेळेस उपस्थित राहून पडताळणी करून द्यावी, जेणेकरून यांचा प्रश्न जो आहे तो मिटेल. आता काही संघटना व्यक्ती या ठिकाणी गावात येतात, धमक्या देतात. आम्हालाही धमक्या या आंदोलनाच्या निमित्तानं झाल्या की तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, इथं पडताळणी होते. परंतु ॲक्च्युअली पडताळणी कोणाची होते की जे आर्थिक तडजोडी करून, भ्रष्टाचार करून जे हे करतात त्यांनाच फक्त होते. मग आता एवढी परिस्थिती ह्या गावातल्या लोकांची काय नाही आहे की 10 आणि 20 लाख रुपये द्यायचे आणि दाखले पडताळणी करून घ्यायची. त्यामुळे ह्या गरीब वंचित जो गाव आहे त्यामध्ये ह्या लोकांची पडताळणी काही झाली नाही. त्यामुळे इथं जात पडताळणी कॅम्प आधी सुरू करावे, दाखले पडताळणी करून द्यावेत. आणि दुसरी गोष्ट, ह्या लोकांना मूलभूत जे अधिकार आहेत ते पोहोचवण्यासाठी, म्हणजे रस्ते, पाणी, वीज याबाबत बरेचसे प्रश्न सोडवले आहेत. ग्रामसेवक मॅडमचे पण माझं बोलणं आलं, त्यांनी मला माहिती दिली. तर डॉक्टरांची सुविधा इथं नाही आहे. मांढरदेवला डॉक्टर जे आहेत ते इथं येतात, कधी येत नाही. त्यामुळं वैद्यकीय प्रश्न इथं महत्त्वाचा आहे, तो प्रश्न सोडवला पाहिजे. आणि शाळेतले पट कमी आहे, म्हणजे जीव लोकसंख्या ज्या प्रमाणात आहे त्याप्रमाणे विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तर त्याचा दर्जा उंचावा. अंतर्गत जे रस्ते आहेत या गावामध्ये ते रस्ते पूर्ण झालेले नाहीत. मग आज जो आदिवासी विभागाचा जो काही निधी येतो तो निधी परिपूर्ण होतो का, तर तो होत नाही. कागदावरती फक्त विकास आहे आणि परिपूर्ण विकास हा काही गावाचा झालेला नाही. आणि अशिक्षित समाज जास्त असल्यामुळं लोकांना यातलं काही माहीत नाही. आता प्रशासकीय राजवटीचा एक विषय आहे, तिसरा विषय. त्यामध्ये 2010 पासून इथं निवडणुका कमी अधिक प्रमाणात झाल्या. का तर निवडणुकीला इथं जे गावाची लोकसंख्या आहे 752 आमच्याकडे आकडेवारी आली, त्याच्यापेक्षा अनुसूचित जाती संख्या जास्त इथे 70% आहे. त्याच्यामुळे त्यांचे दाखले नाहीत आणि दाखले नसल्यामुळं कोण निवडणुकीला उभं राहत नाही. त्यामुळं गावात लोकशाही रुजलेली नाही. तर आमचं म्हणणं आहे की जाती पडताळणी दाखले जर झाले तर हे निवडणुका उभा राहतील, प्रशासकीय राजवट संपुष्टात येईल, लोकशाही इथं येईल आणि लोकशाही आल्यानंतर गावचे सरपंच, उपसरपंच अशा निवडून गावचा कारभार सुधारेल. यासाठी आम्ही प्रयत्न करण्यासाठी आज एक दिवसाचं धरणे आंदोलन या ठिकाणी घेतलेलं आहे. वैद्यकीय सुविधेची आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये वैयक्तिक प्रतिष्ठा, व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत.